जय जिनेंद्र सख्यानो, मी सौ तनुजा सागर शहा. आज आपण युनिक क्रांती महिला मंडळाच्या हॅशटॅग युनिकची हिरकणी या कार्यक्रमाअंतर्गत आपण एका नव्या हिरकणीला भेटणार आहोत, जी नेहमीच प्रत्येक स्पर्धेमध्ये उत्साहाने भाग घेत असते व जीवाच्या नावामध्येच धार्मिकतेविषयी ओढ आहे व जी स्वतःच्या धार्मिक ज्ञानाने धर्म प्रभावणारी करणारी आहे. तिचं नाव आहे सौ पूजा तनुज दोशी. पूजा, तुझं या कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत आहे. जय जिनेंद्र. पूजा, मला तुझ्याविषयी जाणून घ्यायला आवडेल. मी मूळची अक्कलकोट तालुक्यातील जेऊरची. तिथे काशीलिंगाचे जागृत देवस्थान आहे. माझं लग्नाआधीचं नाव मंजुषा शरदकुमार शहा. माझं शिक्षण BA झालेलं आहे. मला घरातील कामापेक्षा बिझनेसमध्ये खूप आवड होती. मी माझ्या पप्पांच्या स्टेशनरी, किराणा व वह्या पुस्तकांच्या दुकानात बसायची व हिशोब ते बघायची. माझ्या पप्पांमुळेच माझ्यात व्यवहार ज्ञान आले. माझी आई म्हणजे जणू अन्नपूर्णाच. तिच्या हाताला खूप छान चव आहे. आलेला प्रत्येक जण तिच्या हातचं खाऊन खुश होऊन जातोच. तिने मला चांगले संस्कारही दिले. मी लहानपणापासूनच आई वडिलांचे कष्ट पाहतच होते. माझ्यामध्ये कष्ट, चिकाटी, शिस्त असे त्यांच्यातील गुण आपोआपच माझ्यात आले. माझ्या जीवनात याचा मला खूप उपयोग होतोय. लग्नानंतर मी सौ पूजा तनुज दोशी होऊन पंढरपूरला आले. माझ्या कुटुंबात मी, माझे मिस्टर व माझी 2 मुले आहोत. लग्नाआधी तुझं नाव मंजुषा होतं व लग्नानंतर पूजा झालं, त्याविषयी मला सांगशील का? हो. माझ्या घरचे वातावरण धार्मिक असल्यामुळे माझ्या आजीने म्हणजेच आईच्या आईने लग्नानंतर माझं नाव पूजा ठेवण्यासाठी माझ्या मिस्टरांना सांगितलं. कारण पूजा नावामध्ये धार्मिकतेकडे झुकणारा कल आहे असे तिला वाटत होते. अरे वा, खूपच छान. लग्नानंतर तुझ्यामध्ये काय बदल झाला असे तुला वाटते? लग्नानंतर मंजुषाची मी पूजा झाले आणि माझ्या नवीन नावापासूनच माझ्यामध्ये सगळ्यात मोठा बदल झाला. लग्नानंतर माझ्या जबाबदाऱ्या वाढल्या. माझ्या सासूबाईंचाही मला प्रत्येक गोष्टीत सपोर्ट असायचा. त्यामुळे मी प्रत्येक कार्यक्रमात भाग घ्यायची. माझ्या मते लग्नाच्या आधी जसं आपलं व्यक्तिमत्व असतं तसं लग्नानंतर कसं बदलून जातं ते आपल्याला स्वतःलाही कळत नाही. हो, हे अगदी खरं आहे. लग्नानंतर आपण सहनशील बनतो. आपला स्वभाव, सवयी, नाते, प्रेम पण बदलतं. पण माहेरच्यांबद्दल प्रेम कमी होतं असं नाही, पण बदलतं हे नक्की. बदल हा सृष्टीचा नियम आहे. पण मला इथे आवर्जून सांगावेसे वाटते की माझ्या मिस्टरांचा मला प्रत्येक गोष्टीत, म्हणजे कोणत्या कामात असू दे किंवा मुलांच्या जडणघडणीत असू दे किंवा कुठला व्यवसाय असू दे, त्यात मला त्यांचा कायमच खूप मोठा सपोर्ट मिळतो. आम्हा दोघा पती पत्नींनी मिळून आम्ही 10 वर्षांचे सुगंधश्री व्रत पूर्ण केले आहे. आता आम्ही अनंत व्रत घेतले, त्यानंतर आम्ही अनंत व्रत घेतले आहे. ते 14 वर्षाचे असते, त्यातले आमचे 11वे वर्ष चालू आहे. तुला धार्मिकतेची आवड कशी निर्माण झाली? मला लहानपणापासूनच धार्मिकतेची आवड आहे. त्याचं कारण म्हणजे माझ्या वडिलांचं शिक्षण कोल्हापूर जवळील बाहुबली या तीर्थस्थानी झालं होतं. त्यामुळे त्यांनी आम्हा बहीण भावंडांना धार्मिक शिक्षणाचे धडे दिले. संस्कृतमधील भक्तांब स्तोत्र, तत्वार्थसूत्र, सहस्त्रनाम ते आमच्याकडून म्हणून घ्यायचे व आम्हाला शिकवायचे व त्याचे अर्थ पण आम्हाला समजून सांगायचे. आणि माझी आई पूजा कशी मांडायची, ती चालीत कशी म्हणायची हे आम्हाला शिकवायची. या सर्वांमुळेच मला धार्मिकतेची आवड निर्माण झाली. अरे वा, म्हणजे तुझ्या आई वडिलांनी अगदी लहानपणापासूनच धार्मिक संस्कार दिले. पूजा, मला तुझे आवडते कोणकोणते छंद आहेत सांगशील का? मला शब्दकोडी सोडवायला खूप आवडते. तसेच योगा, पेंटिंग, शिवणकाम, विणकाम, डान्स, तसेच वेगवेगळ्या कॉम्पिटिशनमध्ये भाग घ्यायलाही आवडते. तसेच खेळ खेळायला पण मला खूप आवडतात. मला बिझनेसची आवड असल्यामुळे मी लेडीज वेअर कपड्यांचा 16 वर्ष व्यवसायही केला आहे. मला आयुर्वेदाची पण खूप आवड आहे. माझी ही इच्छा मी माझ्या मुलीच्या माध्यमातून पूर्ण होताना बघते आहे, कारण ती आता आयुर्वेदिक डॉक्टर होत आहे. अरे वा, छानच छंद आहेत की तुझे. पूजा, तू आतापर्यंत बऱ्याच स्पर्धेत बक्षिसे मिळवलेली आहेस, तर त्याविषयी ऐकून घ्यायला मला आवडेल. हो, नक्कीच. मी सन्मती संस्कार मंच सांगलीमधील धार्मिक प्रतियोगितेमध्ये प्रत्येक वेळी भाग घ्यायचे. त्यात मला 108 पैकी 108 गुण मिळून 3 वेळा जैन सिद्धक्षेत्र सम्मेद शिखरजीची ट्रिप लाभली होती.
तसेच मला महावीर जन्म कल्याण प्रतियोगिता, ग्रीटिंग, उखाणे, पहेलिया, मसाल्यांचे दागिने, निबंध, शुद्ध लेखन, मेहंदी, टाकाऊतून टिकाऊ अशा अनेक स्पर्धेत मला बक्षिसे मिळाली आहेत. पैकीच्या पैकी मार्क मिळवणे खरंच तुझं कौतुक करण्यासारखं आहे. तुझी मुले खूप हुशार आहेत, तरीही त्यांना धार्मिकतेविषयी आवड आहे, तर ती कशी काय निर्माण झाली? माझी मोठी मुलगी आकांक्षा BAMS ला आहे आणि मुलगा ओम 12वीत आहे. दोघांनीही शाळेत खूप बक्षिसे मिळवली आहेत. माझी मुलगी 10वीला 99% मार्क मिळवून शाळेत पहिली आली होती व मुलगा ओम याला 95% गुण मिळाले होते. धार्मिकतेविषयी म्हणाल तर घरात आदिनाथ भगवानांची मूर्ती आहे आणि मी माझ्या मुलांना अगदी 2 वर्षाचे असल्यापासून सन्मती सेवा दल पंढरपूर यांच्या कार्यक्रमामध्ये दरवर्षी भाग घ्यायला लावायचे. त्यांनी धार्मिक शिबिरही अटेंड केलीत. सुगंधदशमीचे 10 उपवासही केलेत. त्यांनी फटाके न वाजविण्याचा नियमही घेतला आहे. त्यांनी धार्मिक प्रतियोगितेमध्येही अनेक बक्षिसे मिळवली आहेत. त्यांना लहानपणापासूनच मी धार्मिक गोष्टी, पुस्तके वाचून दाखवायची. या सर्वांमुळेच त्यांना धार्मिकतेची आवड निर्माण झाली. हो, खरंच तू मुलांना शिक्षणासोबतच अध्यात्मतेचेही धडे गिरवले, हे खूपच छान आहे. तुला मुलांना वाढविताना कोणकोणत्या गोष्टी जाणवल्या हे सांगशील का? हो, माझा लेडीज वेअर कपड्यांचा बिझनेस चालू असतानाही मी माझ्या मुलांकडे दुर्लक्ष होऊ दिले नाही. मुलांची शाळा, ट्युशन घरापासून 5-6 किलोमीटर लांब असूनही मी त्यांना सोडायला व आणायला जायची. त्यांच्या आवडीचे नवनवीन पदार्थ बनवून त्यांना खायला घालायची. त्यांच्या अभ्यासासोबतच मी त्यांचे प्रोजेक्ट, निबंध, स्पीच त्यांच्याकडून करून घ्यायचे व ते त्यात नेहमी नंबर काढायचे. म्हणजे तू कायमच मुलांना पाठिंबा दिला आहेस. तुला सामाजिक कार्य करायला आवडते, तर त्याविषयी सांगशील का? हो, कोविडच्या काळात मला सन्मती संस्कार मंच पाठशाळा स्वाध्यायमालाचे 20 ते 25 उत्तरपत्रिका तपासायला यायचे. आले की लगेच ते 2 तासात तपासून डेली पाठवायला लागायचे. हे काम मी सलग 3 ते 4 महिने केले आहे. तसेच मी बचत गटाचे अध्यक्ष होऊन गटातल्या महिलांच्या मदतीने 5 वर्षे बचत गटही चालविला आहे. मी मोदी केअर, वेस्टीज या कंपन्यांच्या प्रोडक्टचेही मार्केटिंग केले आहे. पूजा, तुझे खूपच छान सामाजिक कार्य आहे. तू आज आमच्या महिलांना काय संदेश देऊ इच्छिते? आयुष्य खूप सुंदर आहे. देवाने प्रत्येकामध्ये काही ना काही दिलेलं आहे. आपण आपल्या आयुष्याकडे पॉझिटिव्हली पाहायला पाहिजे. आजचा दिवस आपल्या हातात आहे, तो खूप छान आहे. हे जाणून आपण सर्वांनी आनंदाने जगावं असं मला वाटतं. खूपच छान संदेश दिला आहेस आज तू महिलांना. तर अशी ही आमची #युनिकची युनिक हिरकणी, की जिला आस्तिकतेविषयी जाण आहे. तर अशाच #युनिकच्या नवनव्या हिरकण्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉनवरही क्लिक करा. धन्यवाद.